छाया, अय छाया इकडे हो, इकडे इकडे हो छाया. बोलली म्हणजे मग माय तोंड दिसते. दुसऱ्याच्या सुनेले काय ले जवळ घेऊन बसावं येईन बसाले. अय छाये, काय म्हणते माय बुडी आता? काय झालं काय नाही तर काय ओढून राहिली बाई? या बुडीचा मोठा ताण आहे बाई जीवाले. ताण राहिले मी दिसतो बाई या बुडीले. काय म्हणते काय नाही आता आले. काय म्हणता जी? काय झालं? काय नाही मला ओढून राहिला आहे तुम्ही? काय म्हणता? लाज नाही वाटत का थोडीशी छाये? मग म्हणता माय सासू बोलते 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 बोलण्याला एकच करता तू. काय झालं आता? काय केलं मी ना? काय नाही लाज गीत काढून राहिला आहे तुम्ही? काय केलं मी ना असं? ह्या अंजनीबाईच्या सुनील काऊन घेऊन बसतो तू? बसाले आता मी तिकडून येत होती तर म्हणे 2-3 घंटे झाले म्हणे. 1 वाजतापासून गेली म्हणे, 4 वाजले म्हणे, अजून याचीच आहे म्हणे. माय सून म्हणे. सांगा म्हणे तुमच्या सुनेले 2 गोष्टी आणि पाठवा म्हणे माझ्या सुनेले घरी. मला चांगलं वाटते का असं लोक जर माझ्या तोंडावर बोलले तर? पूजाची गोष्ट करून राहिल्या ना तुम्ही? पूजाची अंजनी काकूच्या सुनेची पूजाची गोष्ट करून राहिले ना? पहिले 5 जा डोळ्यांना चांगल्या आणि मग म्हणत जा. म्हणाले माझ्याजवळ बसली नाही, माझ्याजवळ एकही शब्द बोलली नाही, मी बसतही नाही आणि मला काही एवढा वेळही नाही फालतूच्या चौकशा कराले आणि गप्पा हाणाले. कसं नाही का तुमच्या घरात मीच फक्त मलाच बोलून राहिल्या. कोणतंही काय झालं का मायावरच येता, कोणतंही काय झालं तर मायावरच येता. तुमची लहानसून घेऊन बसली तिले, दरवाजा लावून बसली लहानसून तुमची. काय गोष्टी करते आणि काय नाही तर काय माहित. मार कित 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 नाही हास नाही असणं कट दुखून गेले सारे मायवाले. म्हणा आता काय म्हणा म्हणलं तर ते हे करते. आता पैशासारखी राहिली का ते सेता आता? असं तिच्याजवळ बसली काय? पाय हो माझ्या डोकसंही नाही चाललं छाय. आता कामाला तिच्यासोबत जाते तर तिच्याच जवळ बसणार आहे ना. पाय बाई मला काय माहित. अहो पण ह्या लाईनीने समजायला पाहिजे ना. आई श्वेते, आई श्वेता. लहानसून कशी दिसणार माझ्या सासूले? मोठी लोकांची पोरगी वय ना लहानसून. मी पाहिजे तर गरीबाची सारी मोलकरी सारखी फिरतोस. कोणतंही काय केलं का माया सांगावं, कोणतंही काय केलं का माया सांगावं. तबला वाजवायचा आणि जायचं, तबला वाजवायचा आणि जायचं. हे दिसतं यायला का? कोणी आले का मलाच बोलते बाई. कोणी आलं घरातलं का मलाच बोलते. जशी काय मी पस्तुरी आहे करा या घरात आहे का यायचं वाला रिकामी. ए सेता तुला बोलून राहिली आई. काय म्हणते तर आणि ते पूजा गेली का घरी? काय म्हणता आई तुम्ही? काय झालं? श्वेता तुले सांगतो मी चांगल्या शब्दात. तू इथे मैत्रीण फैत्रीण आहे ना, घराच्या बाहेर ठेवत जा. इथं घरापर्यंत नको आणत जा. जो काय आहे ना तुमचं वाला ते कामाला जाता जाता बोलत जा. तिकडं काय गप्पा हानाचे आहे ना हान तिकडं जाऊन. पण इथं घरी नको बोलत जाऊ तिले. अगाऊ तिची वाली सासून मग का नाही मले आता येतानी म्हणलं बिन फालतू मायवाले घरावर नाही का भांडणं नको आणू बाई तू. ते शहर नाही होय ते घर. सासा सुनाचे भांडणं लागन बिन फालतून नाव आपलं येन. कायले एवढा वेळपर्यंत बसवावं दुसऱ्याच्या घरच्या सुनेले? त्याच्यासाठी तुला भांडेवाली लावली का लावाले आणि ते कपडे धुवाले मशीन आणली याच्यासाठी? तुला गोष्टी हाणायला भेटल्या पाहिजे म्हणून. घरीनं पेटवूनच दे ना ते मशीन न फशीन. जास्त नखरे करशील घेशील तर तुले वाटत असून बाई मी मोठे लोकांच्या घरची वय तर मला काही बोलणे नाही. माईवाली सासू काही बोलणार नाही. मी ज्याचं चुकलं ना त्याला बोलणार आहे. लहान असो का मोठी असो येऊ दे. बरं त्या श्याम्याला सांगतो कसं राहते तर. जास्त नखरे करत काय तो तू. आजी पण आई ताई तर गेल्या तेव्हा पूजा ताई घरी गेल्या. 1 वाजतापासून येऊन बसली त्या आपल्या घरी. 1 वाजतापासून बसाले काही गेली ते आताच गेल्या तेव्हा घरी. बापा रे बापा 5 वाजले आणि तिची सासू आहे बाई गरीब. ते काही बोलत नाही जास्त. आणि हे सुनवायरी पा कशी फिरते इकडं तिकडं. चाय पाण्याचा वेळा झाला आणि त्या आत्ता गेली म्हणते. आणि तशीच मग माया सुनेले शिकवण. मग तुम्ही तशाच वाग जा तिच्या सारख्याच. त्याच्यानंतर जर ते पोरगी पूजा दिसली का नाही इथं घरी आणि एवढ्या वेळपर्यंत बसली ना बाई तर ते वाले भांडेवाली बंद करी श्याम्याच्या हाताने सांगून. तुले सांगतो मी नखरे नाही करायचे जास्त. ठीक आहे ना आई. नको नको भांडेवाली की बंद नका करू. मी 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 आता याच्यानंतर लक्षात ठेवीन. नाही आवाज देत जाईन त्याला. नाही बोलत घरी नाही बोलवणार मी आता याच्यानंतर. ठीक आहे ना ठीक आहे. मला बा अभ्यास करते लावली तर काही एक शब्द म्हणलंय नाही. गावात कोण लावते बाई भांडेवाली. पण हे 2 दिवसाची आली तर भांडेवाली लावली तिनं पोराच्या हातानं. बरं लावली तर लावली म्हणतात एकही शब्द बोलली नाही लागेच मी ना. हे नकरीच करून राहिली. मोठीपेक्षा जास्त अज्जत दिसते मला हे लहानवाली सून. न कमी कळलं मी घरात. चला बा दोघी आहे आपलं आपलं काम करते. मला काय नेट लागते म्हणून बोलत नाही. थोडंसं दुर्लक्ष झालं तर यायचं आपल्या आपल्या मतानं चालू आहे न. करा बरं आता तुम्ही दोघ्याच्या दोघे नखरे. सांगतो मग कसं राहते तर. काय झालं तुमचं? कायच्यासाठी झालं भांडण एवढं? कायच्यासाठी झालं? ती सासूही म्हणे तिला अक्कल नाही आहे म्हणे बोलायची. सासूसोबत कसं बोला लागते, नवऱ्यासोबत कसं बोला लागते. मध्ये सांगून राहिली होती बाई अक्कल गिक्कल तुझी सासू. काय झालं होतं असं तुमचं? आई त्या दिवशी मी त्या घरी आली नव्हती का बसाली इथं तर तुला म्हणलं नव्हतं का मी ना त्या बबिता मावशी बद्दल का कूलरही नेऊन दिला असं 2-3 शब्द निघाले नाही का माझ्या तोंडातून. तर माझ्या सासूने कोण सांगितलं ना कोण नाही तर काय माहित कुठून कोलीत लागली तर काय माहित का. मलाच बोलून राहिले हिच्या बापाच्या समोर टच आणि म्हणते तू नेत काय त्या मायले देत तर मी काही
का तुले न मला काही माहित नाही का? आणि तू जास्त वानू नको, लहानशी आहे तर लहानशीच राह. मायावर काय तू हे करतं का, बंधन टाकतं का? अरे बापा बापा, काय काय बोले का नाही. आणि मग हे हिच्या बापाच्या समोरच बोलले का नाही, हिचा बाप मग मायावर ताव खाय. नाही सासू तर बोलून चालली गेली बाहेर आणि मग आमच्या दोघांचे झगडे लागले. आणि ते हिचा बाप म्हणते, मध्ये म्हणते काऊन म्हणते तुला खारे भेटून नाही राहिलं का म्हणते घरी, मादली का म्हणते जास्त, सारखी सुधी राह ना म्हणते. नाही तर तुले काय त्या मायाच्या घरी जाऊन बसायचं असेल तर सांग म्हणते, देतो म्हणते तुले सोडून म्हणते मी. आणि असं आणि तसं, आणि मग अंगावर हातही टाकला मायावाल्या. मग मी काही राहूस का? आपण तुले तरी काय करावं लागते व रोशनी? चांगलं खाले भेटते, प्याले भेटते, तुले कोणत्या गोष्टीचं कमी नाही. आणि मग तुले तरी काय करावं लागते? तिच्यावाल्या बहिणीला देव या नाही देव, तुले काय करावं लागते व? तर तिच्या बहिणीला बाई ते पहिलेपासून देते, तुझे लग्न व्हायच्या पहिलेपासून. मग तुला अक्कल नव्हती का? पहिलेच नाही करती मग. आणि आता केलं तर सारखी सुधी राही ना. ते कोणतं तुले कोणता नेट लागून राहिला तर ते देते तर देऊ दे ना. मग अगं आपल्या घरी झगडे करायचे, घेणं ना देणं, सारखं सुद्धा राहायचं, खायचं प्यायचं. तर काय व तू बी रोशने? हो पण आई, मी ना माझ्या सासूरी म्हणलंच नाही ना आई, असं काही म्हणलंच नाही ना मी. ते जेवढं गोष्ट काढली होती का दिला बाई कुलर नेऊन, कुरण नेऊन द्या आले. मी माझ्या सासूली कसं काय म्हणू? आणि माझी सासू ऐकते तरी का माझ्या मतानं ऐकाले, मी काय रे म्हणू? मी त्या दिवशी त्या जेवढं सांगत होती ना, हे गोष्ट कशी काही मायाला सासू जेवढं गेली बा म्हणतो. माझ्या सासूली कोण सांगितलं? आम्हाला गंगी होती ना त्या दिवशी आपल्या घरी बसून व. गंगी होती ना, गंगीनं सांगितलं असं. गंगीनं सोयबाई सांगितलं व. रोशने त्या सासू जवळ गंगीनंच सांगितलं. मीनं म्हणलं का तिच्या देखता कोणाच्या देखता या सासूच्या गोष्टी करत नको जात जाऊ. बाय काही सारख्या सुद्या आहे का बाई आपल्या गावातल्या? सारख्या सुद्या राहिले. आणि हे गंगी तर लयच आग लावी आहे. आग लावी राहिले. थांब बरं तिची काढतो चांगली, काढाले. काकूची सवय गेलीच नाही. पण एवढा नवऱ्याचा मारही खाल्ला, माग बायाचा मार खाल्ला, तू नाही मारलं तिले तरी गंगा काकूची सवय गेली नाही काय हो आई? मायावाल्या घरात तरी काही झगडे लावायला पाहिजे नव्हते, झगडे लावाले. अगाऊ चांगलं चालू होतं तर आता त्या दिवशी गोष्ट निघाली मायवाल्या तोंडातून माझ्या सासूविषयी. ते जाऊन सांगितलं माझ्या सासूले गंगा काकूनं. लयच बदमाश आहे हे गंगी. दुसऱ्याच्या घरचा कसा सत्यानाश करायचं हे तिले पहिले येते, बाकीचं येऊ का नाही येऊ. लय बोलली का होती सासू? हिनं साऱ्याच गोष्टी सांगितल्या असं ना गंगी ना तिच्याजवळ. काय म्हणे तेलाचं पाकिट नेलं म्हणे. तरी पण तुले म्हणलं ना मी ना रोशनी त्या दिवशी, नको देत जाऊ नको देत जाऊ, तूही ऐकत नाही, जबरदस्तीने देऊन दिला. मी चालली होती ना आता कॅटली घेऊन दुकानात झाले, तेल संपलं तर कॅटली घेऊन जाणारच होती ना. तुला काय लिहित दिला पुडा ना मुडा? मी म्हणलं बाई तुले नको देऊ अगाऊ त्या घरात झगडे होते घरी. तू चालली होती उदाहरणासाठी तेल, आणि चारू आत्याही होती ना त्यावेळेस घरी. चांगलं वाटत होतं का म्हणून नेबा म्हणलं होतं, न्याले. मला काय माहित हे गंगा काकू अशी सांगन म्हणून. तरी मी म्हणून राहिली का मायावाल्या सासूले कोण सांगितलं? दे बाप्पा, याच्यानंतर देत नको जात जाऊ त्या घरचं काहीच. द्या आले तरी किती वेळा सांगतो का नको आणत जाऊ त्या घरचं, नको आणत जाऊ. माय पहिलीच इज्जतदार बाई. मला जर थोडं काही म्हणलं गिनलं ना तर मला लय जमते बरं. रोशने माझ्याकडून ऐकणं नाही होत. सैस होती मग मा अंगाची आगच होती बाई. त्या सासूनं मला गेले असं म्हणलं ना तर मी चांगली काढून ठेवायची बाई. त्याला पुडा कानी उद्या कानी नेऊन देतो त्या सासूच्या घरी. तेलाचा पुडा विकत आणतो देऊन देतो. तिले म्हणतो उसना नेला होता म्हणून, उसनाने आले देणारच होती म्हणतो वापस. नेऊन देतो उद्या पुडा तिचा. दे नेऊ तेलाचा पाकिट. आणि 10 किलो गहू नेले होते ना ते बी नेऊन फेकजो त्याच्यावाल्या त्या हिच्या बापाच्या तोंडावर. नाही मागल्यासारखा करते थोय बी. आपण उसनवाडी म्हणून सांगतो बाई मी. आणि लगेच वापसही देतो. त्या सासूले नेतानी दिसतो आणि आणून देतानी नाही दिसत काय व. थांब बरं जातो मी संध्याकाळी. जाऊ दे बाई, जातच नाही मी 8-15 दिवस आता. जा आले. ते अजब साहेबा, तुला मायच्या घरी यायचं असलं का भांडण करूनच येतं कधी पण. असं नाही का चांगल्या याच्यात ये बा म्हणून. राय बापा उद्या सोनम चालली तिच्या गावाले. सोनम चालली? हो का? आज पेपरला गेली ना ते? पुन्हा पेपरला गेली. आता येईन 3 वाजता. 2:30 वाजता सुटते तिचा पेपर. 1-1.5 घंटा लागतेच घरी यायला. ऑटो भेटते का बस भेटते. 3:30 वाजता येईन. 3:30-4 वाजता. मोठी चांगली आहे व, कामाची आहे व, आठवण येईन हो तिची. जाऊ दे, आपल्या गावातच पडून राहिली तशी. ते जोडा मस्त शोभते पण रावल्याचा ना आपल्या सोनमचा. ते जोडा गिडा शोभते पण सोनम राहिली तर बरं हो. ते पहिलेच का नाही चांगल्या याच्यात राहू नये, राहिली पाहिजे. नाही व रायन पोरगी राहणारी होय ते. तुझ्यासारखी का 10 वेळा उठून पळत येतं मायच्या घरी नालायके. अरे बाई वाली साई स्वभावले उली साई कोणत्या गोष्टीचा घमंड नाही तिले सोनमले. आपल्या घरी राहिली तर तिथं काऊन नाही राह. एवढे दिवस आपल्या घरी राहिली ना, कधी म्हणलं नाही एका शब्दानं मामी मला असं द्या, मामी मला तसं द्या. जसं काटर कुटर असलं बिचारी खाये. कधी असं म्हणलं नाही का हे द्या का ते द्या. चांगली पोरगी आहे, काऊन नाही काढन ते दिवस काढते.
त्यासारखी माझेल नाही आहे ते. काही बोलतो का हो आई मले? मी काय मादली आहे का घमंडी आहे का? अहो पण बाई तो भांडण करूनच येतं ना कधी पण. याचं असलं तर चांगले यायचे येतच नाही ना. आली का आली मी इथंच राहतो म्हणतं, आली का मी इथंच राहतो म्हणतं, जातच नाही म्हणतं. भांडण तरी करून काहून येतं? मग भांडण केल्याशिवाय मला येऊ तरी देते का? बिनफालतू गावात केलं आई मी खरंच. दुसऱ्या इकडे केलं असतं ना तर मला येऊन 1-1.5 महिना राहता तरी आला. इच्छा इथं ना मला येऊच देत नाही. भांडण केलं तेव्हाच येतं यादी भेटते मला. मस्त झाले बाई अंताचे चिप्स. जास्त जाडही नाही, जास्त पतले नाही, काळेही नाही पडले बाई. कसे केले न कसे नाही तर बोलवा लागन बरं मला तिले, नाही ते विचारा लागन कसं काय केलं तर. चांगले मस्त पांढरे पांढरे शुभ्र झाले. माय बाई तूने चिप्सही केले का हो? बाई मला सांगितलं नाही. मी आली असते ना तुला करू लागली. एकटीनंच केले का हो एवढे? नाही हो, हे अंताचे होय. मी बनवीन तर सांगेन ना बापिता तुले. सांगितले ना त्या भाऊजीले 10 किलो आणा म्हटलं चिप्स. म्हटलं तर हो म्हणे ना आज नाही तर उद्या घेऊन येईन ते चांगले पाहून. तर करू ना आपण दोघी मिळून. अंताचे होय चिप्स आहे ना. अहो, पण तिचं घर तर बांधलं, मग तिच्या गच्चीवर टाकता नाही येत का तिले? अहो तिच्या गच्चीवर नाही का ते धूळ आहे म्हणे. म्हणे सिमेंट आहे म्हणे. आता नवीन नवीन आहे म्हणे ते गच्चीन कुठं टाकतं म्हणे तिथं. इथं त्या घरी दरवाजा आहे म्हणे अंगणाले आणि इथंच आणून टाकले माय. मी म्हटलं मग माय भाजीवर टाक. तर नाही म्हणे ती बाज लहान आहे माय पलंगच आणून. तर त्या रावल्यानं आणून टाकला पलंग आणि तिनं आणून टाकले चिप्स. मस्त झाले न पांढरे पांढरे आहे का नाही? चांगले तर होणारच ना माय. सुगरणबाईनं करून दिले न तिले चिप्स. त्या इव्हिनिंगनं चंदानं करून दिले ना. असं तिनं करून दिले का? तरी तर म्हणलं अंताले एवढाचा वाडा आहे नाही बा कराचा. मस्त झाले न तिचे पतले पतले आणि पांढरे पांढरे शुभ्र झाले. अहो बाई तू सून मले का नाही तिच्या घरी दिसून राहिली. गेली काय हो अजून ते? गेली लागला नेट तिले. हो ना बाई काय झालं? मायाच्यानं तर घी नाही झाले ना जकडे तुमचे. नको अंगावर घेऊ बाई बबिता. तू याच्यानं काहीच नाही झालं. तिले सवयच आहे. तुले काही दिलं का तिच्या मोठ्या पोटात दुखते त्या रोशनीच्या. तिला आणा लागते बाई जाग्यावर. मग गेली तर जाऊ दे. झाले तरी तू सून नाही का मायाला रागच करते बाई. लय सज्जात आहे पण तू वादी सून बा. आणि काहून तर माया काय मी ना काय केलं का तिचं वाला माया काहून राग करते ना काहून नाही तर काय माहित. चांगली काढली काल तिची. येऊ दे न तिच्या मायले. सांगन तर सांगू दे तिची काढतो चंदाची. येऊ तर दे तिथे फक्त. माया बहिणीसाठी ते कूलर काहून दिला आणि हे काहून दिला. तिथं मायाच्या घरी चुगल्या सांगत गेली होती. चुगल्या सांगत झाले म्हणून काढली तिची. नको देत जाऊ बाई मला काही. तू हे तू यावल्या सोनेले पटत नाही तर नको देत जाऊ. तू राहू दे. अगाऊ तुमच्या घरात कायले झगडे. कविता काही बी नको बोलू. त्या भाऊजी कमी चिडला का? आणि तो सूरजही चिडला ते नाव घेतल्याबरोबर. तुले म्हणलं बा चुगल्या लावल्या म्हणून त्या भाऊजी कमी बोलला. मग जाऊ दे म्हणे सराई तिले. आणातच नाही म्हणे आता. बाई तू वाली सून माया राग काऊन करते हो बाई? ती तिच्या मनाचा कारभार करायला भेटत नाही ना. भेटला असता तर मग काय केलं असतं तुझ्या राग. सारा माया हातीच आहे. हे 2 दिवसाची आली नीच्या हाती सारा कारभार देऊ आता मी. द्या आले. चल बरं घरात बबिता थोडंसं मला का निंबू पाणी बनवून दे बरं. आम्हाला थोडंसं का नाही असं उन्हानं ऊन लागली का काय लागली काय माहीत का बिचारे. तो दरवाजा लावून दे न थोडंसं निंबू पाणी बनवून दे बरं. दे बरं मला कसं तरी लागत आहे हो बाई. चाल ना चाल देतो बनवून. बाई दरवाजा लावून दे व बबिता. कुंडी लावू का हो बाई? कुंडी लावू दरवाजाची? नाही नाही कुंडी नको लावू. त्या भाऊजी गिवजी येईन का नाही तर वाजवत बसन अगाऊ. राहू दे कुंडी फक्त लोटूनच दे आणि एक काडी लावून दे त्याला आडवी. बरं ठीक आहे. बरं का मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं दुसरं चॅनल आहे ना सोनू अँड सोनून. तर त्या चॅनलला नाही का सबस्क्राईब करा. आपल्याला जरूरत आहे त्या चॅनलला सबस्क्राईबरची. तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल त्या चॅनलवरचे तर सबस्क्राईब नक्की करा. खूप जरूरत आहे त्या चॅनलला. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्ह्यूज येते पण सबस्क्रायबर कोणी करत नाही ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या 1 सबस्क्रायबरनं माझं म्हणजे कसं सबस्क्राईब वाढते मग. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मग.